मुंबईतूनच एक महत्त्वाची बातमी। मुंबईच्या केईएम रुग्णालयात 27 वर्षीय रुग्णानं आत्महत्या केली आहे। अरविंद लोहार असं या रुग्णाचं नाव आहे। अरविंद लोहार हा डोंबिवलीचा रहिवासी होता। महिन्याभरापासून त्याची केईएम रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते। नातेवाईक रूममधून बाहेर जाताच अरविंद लोहार यांनी आत्महत्या केलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय नेमकं घडलेलं आहे? आत्महत्येचं नेमकं कारण कळलंय? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर मुंबई येथील केम रुग्णालयामध्ये 27 वर्षीय तरुण यांनी आत्महत्या केलेली आहे। खरं तर अरविंद लोहार असं या व्यक्तीचं नाव आहे। हा खरं तर डोंबिवलीमध्ये राहतो आणि गेले महिन्याभरापासून केम रुग्णालयामध्ये जो आहे तो उपचार घेत होता। आणि सकाळच्या वेळी जे आहे ते केम रुग्णालयाचे कर्मचारी यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितलं की आम्हाला हॉस्पिटल जे आहे ते साफ करायचं आहे, तुम्ही बाहेर जावा। आणि याच वेळी जे आहे ते अरविंद लोहार यांनी आत्महत्या केलेली आहे। खरं तर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की एवढा मोठा हॉस्पिटल आणि अशा पद्धतीने जर एक रुग्ण अशा पद्धतीने जर आत्महत्या करत असेल तर भविष्यामध्ये अजून रुग्ण जे आहे ते याच्यामध्ये अशा पद्धतीने पाऊल जे आहे ते उचलू शकतात। त्यामुळे कशा पद्धतीने याच्यावरती हॉस्पिटलच्या माध्यमातून कारवाई होणार तेच पाहणं महत्त्वाचं होणार आहे। हेमाली, धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।